मी जवळजवळ 23-24 प्रॉडक्ट बनवत आहे आणि बनवत असताना त्यातलेच आपल्याला एक 4 ते 3 प्रॉडक्ट मी तुम्हाला प्रत्यक्षदर्शी बनवून दाखवत आहे. आणि सुरुवातीला मी जे कोल्हापुरी स्पेशल बनवणार आहे त्यातलाच पहिला हा चुरमुऱ्याचा आयटम आहे. तो आपण एका ड्रममध्ये ओतून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यात थोडा आपल्या मिक्सरमध्ये पण ओतून घ्यायचा लागतो हा. एक जवळजवळ एक पोतभर यामध्ये आणि एक पोतभर यामध्ये मिक्सरमध्ये ओतून घ्यावं लागतं सुरुवातीला. तर जे आपण स्पेशल कोल्हापुरी बनवत आहे त्यामध्ये लागणारा प्रोडक्ट या मशीनमध्ये केला जातो. उदाहरणार्थ या प्रोडक्ट या मशीनमध्ये सर्व प्रकारचे जसं की चटणी, तुमचे मसाले, धना पावडर वगैरे ज्या म्हणजे बऱ्याच वस्तू यामध्ये तयार केल्या जातात. आणि याच मशीनचा फायदा घेऊन आम्ही एक प्रोडक्ट तयार केला, तो म्हणजे कोल्हापुरी स्पेशल. त्या कोल्हापुरी स्पेशलला लागणारा आयटम म्हणजे यामध्ये शुगर, जी साखर आहे ती बारीक केली जाते आणि ती साखर आपल्याला योग्य पद्धतीनं हव्या त्या स्टेजला करून घेता येते. त्यासाठी आपण आता साखर करणार आहोत. आता आपण साखर होत्या मशीनमध्ये. त्यानंतर बारीक करून घेऊया. ठीक आहे, आता चालू करूया. अशा पद्धतीने साखर बारीक झालेली आहे. मित्रांनो, हा आपला मका पोहा याला आता फ्राय करून घेऊया आपण. यानंतर आपला स्पेशल मसाला फ्राय करून घेऊया. तर हा जो चालूचा प्रोडक्ट आहे आपण जरा साईडला ठेवूया. आणखीन दुसरा जो प्रोडक्ट मार्केटमध्ये फास्ट चालतोय तो जस्ट स्टार्ट करूया. ह्याच्यामध्ये आपण मिरची घालतोय. आता आपण मशीन चालू करूया. तर बारीक झालेली आपण पावडर काढून घ्यायची. आता यानंतर आपण मसाला टाकून घ्यायचा आहे. जसं की तमालपत्री आहे, जिरा आहे, धना आहेत, त्यानंतर हळकुंड आहेत, मसाले वेलची आहेत, लवंग, दालचीन, जवळजवळ सर्व प्रकारचे मसाले यामध्ये आहेत. ते आता आपण जस्टच बारीक करून घ्यायचे. आता चालू करूया. ठीक आहे, आता आपण याला बाहेर काढूया. यानंतर आपण तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे.
आपण बारीक केलेला मसाला पण यामध्ये घ्यायचा आहे. आणि आता स्टार्ट करूया. तर यामध्ये आपण चिली पावडर मिक्स करून घेऊया. जी की सुरुवातीला आपण मिरची बारीक केलेली. आता आपण चालू करून घेऊया. आता ही तयार झालेली आहे कांदा लसूण मसाला चटणी, जी की आमच्या कोल्हापुरी एरियामध्ये भयानक आणि अति फास्ट चालणारी कांदा लसूण मसाला चटणी. आता ही काढूया आपण आणि यानंतर मग पॅकिंग करून घेऊया. परत येऊया आपण जुन्या प्रोडक्टकडे. मगाशी आपण जसं की साखर बारीक करून घेतलेलीच आहे, हे बाकीचे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आता अशा पद्धतीने आपण चिरमुऱ्यामध्ये याला वतून फोडणी द्यायची आहे. मिक्सिंग होऊन जाईल ते. चला. आणि यानंतर आपण मसाला टाईपच याचा मिक्सिंगसाठी चिवडा पण मिक्स करत आहोत. आता शेवटचं एक आयटम होतात आहोत त्यात, जेणेकरून आपला कोल्हापूर स्पेशल भडंग तयार झालेलाच असेल. आता आपला कोल्हापुरी स्पेशल भडंग तयार झालेला आहे. आणि आता आपण पॅकिंगसाठी काढूया. घ्या जरा. बस. तर मित्रांनो, आपण पाहिलं की सर आपल्या कंपनीमध्ये भडंग बनवत आहेत आणि मसाला पण बनवत आहेत आणि चिल्ली पावडर पण बनवत आहेत. मला हे सांगा, सर्वात जास्त मागणी कुठल्या प्रोडक्टला आहे? आमच्या सगळ्यात जास्त प्रोडक्टला कांदा लसूण चटणी आणि चिली पावडरला मागणी जास्त आहे. चिल्ली पावडरला मागणी जास्त. कारण हा सुरुवातीपासूनचा स्टार्ट आहे माझा. त्यानंतर मग नंतर मी भडंग चालू केला. सोबत भडंग पण तेवढं चाललाय, पण ज्यादा तर म्हटलं तर कांदा लसूण चटणी आमची चालू आहे जोरात. नवीन व्यक्ती जेव्हा प्रोडक्शन चालू करतो आणि मार्केटला जायला भीतो की यार माझा माल घेतील का नाही घेतील, दुकानदार जर नाही म्हटला तर माझा व्यवसाय चालेल किंवा नाही चालेल, प्रत्येकाच्या मनात येतो आणि प्रत्येकजण भेटतो. तर तुम्ही तुमचा माल कसा काय विकला, सुरुवातीचा काळ सांगा. सुरुवातीला तुम्ही बोलल्यासारखं आज तुम्ही एक पट्टीत बोलताय, मी 10 पट्टीत मी मायनसमध्ये होतो त्यावेळेस. जेणेकरून मी एवढं गुंतवलं, एवढं चालू केलंय, माझा माल घेणार की न घेणार. मग ज्या वेळेस मी जसं जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, एक 10 किलो द्यायची पाठीमागे लागायचं, तिथे 1 किलो देत गेलो. एक किलो म्हणत त्या लोकांना त्याची आवड लागली. आवड लागल्यानंतर जी माझी क्वालिटी ती आज तागायत आहे तीच आहे, आणि त्या बेनिफिटवर ते आज माझं मार्केट बसले. तर बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की तुम्हाला पाहून जर त्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते कसं काय करू शकतात, त्यांना थोडं मार्गदर्शन. त्यांना मी असं सांगेन की सुरुवात तुम्ही साध्यामध्ये, जसे की एक आम्ही जशी स्टार्टिंग केली की एक 40,000ची मशीन घेऊन आम्ही स्टार्ट केलं. आणि जो आपला प्रोडक्ट तयार झाला, उदाहरण चिली पावडर म्हणा किंवा कांदा लसूण चटणी जी तयार झाली, मसाले बिसाले, त्यावेळेस आम्ही ते साध्या पाऊचमध्ये पॅक केले आणि ती मार्केटला सोडली हळूहळू. आणि ज्यावेळेस धंद्याची लाईन बसली त्यावेळेस मग म्हणजे आपल्याला वाटतंय की बाबा आपण करू शकतो आता फास्ट आहे, त्यावेळेस मग सगळ्या पुढच्या प्रोसेस करून मग आपला कंपनीचा पाया उभा केला जाम. तर सर हे सांगा, हा प्लांट सुरू करण्यासाठी तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली होती आणि सध्या या प्लांटमधून तुम्ही किती कमाई करताय? सुरुवातीला 6 वर्षाच्या आधी बघितलं तर ते 40,000 ते 50,000 रुपये फक्त इन्व्हेस्टमेंट केली ती. आणि त्याच्यानंतर मग मी भडंगचं पण म्हणजे त्यात इन्व्हॉल्व केलं.
आणि आता जर बघितलं तर एक मंथली 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत माझं इन्कम होऊ शकतं. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत मशीन मॅन्युफॅक्चरर जे मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरमधली शिरोली MIDC मध्ये सरांची कंपनी आहे. त्या ठिकाणी ज्या आपण मशीन पाहिल्या त्या सर्व मशीन सर बनवतात. तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो, जसं पुणे आहे किंवा मराठवाड्याचा काही भाग आहे, या ठिकाणी जो प्रत्येकाच्या घरात जी मिरची पावडर लागते ते वर्षभर ते वाटून घेतात आणि आपल्या घरामध्ये साठवतात आणि वर्षभर वापरतात. तर तुम्ही ह्या एरियामधून जर येत असाल तर फक्त मिरची वाटून देण्यासाठी पण, कोणी महिला जर हा व्हिडिओ पाहत असेल, मिरची वाटून देण्यासाठी पण ही मशीन तुम्ही घेऊ शकता. लोक तुमच्या घरला येतील, मिरची पावडर तुम्ही वाटू शकता आणि त्यांना सेल करू शकता. एक प्रति किलो काय एक रेट ठेवू शकता. सर, काय रेट नाही आता सध्या जर कुणाला वाटून द्यायचं असेल तर काय रेट आहे? जे कोणी म्हणजे स्मॉल स्केल म्हणजे जे घरी जे मशीन लावतील त्यांना जर काय लोकांना केजीच्या हिशोबाप्रमाणे जर ग्राइंड करून द्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये कसे मॉडेल अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये कसं 2 HP सिंगल फेज, 3 HP आणि 3 फेज हे 2-3 मॉडेल आहेत. एक तासाला म्हणजे 15 kg पासून 20 ते 25 kg पर्यंत मशीन ग्राइंड करू शकतं. तासाला जर का तुम्ही पकडला तासाला 50 रुपये केजीच्या आसपास तुम्ही मटेरियल ग्राइंड करून देऊ शकता. एका तासाला जर पकडला तर 10 kg तुम्ही ग्राइंड करून जर दिला तर तुमचं 500 रुपयाचं प्रॉफिट होतं. त्याच्यामध्ये लाईट बिल एक ते 2 युनिट येतं. 10 ते 20 रुपये लाईट बिल जातं. तुमचं बाकीचं मेंटेनन्स वगैरे करून तुम्ही तासाला 400 रुपये तर करू शकता. तसं मंथली हिशोब करून गेला तर रोजचं 400 असे म्हणजे 15 ते 20 हजार रुपये जर तुमचे कुठे गेले नाही, तुम्ही पार्ट टाइम मध्ये तुम्ही हे 2 तासमध्ये तुम्ही करून देऊ शकता. किती रुपयाला भेटेल जर कुणाला करायचा हा व्यवसाय, तर मशीन किती रुपयाला भेटेल? हा, हे जे काय स्टार्ट तुम्ही 40,000 पर्यंत स्टार्ट आहे आपलं. 40,000 ते 45,000 पर्यंत स्टार्ट आहे. चला मित्रांनो, तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर साहेबांच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवर चालत आहे, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता. सरांचा मी पत्ता जसा दिला आहे शिरोली MIDC, खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण डिटेलमध्ये दिलेला आहे. प्रत्यक्ष जाऊन तुम्ही सरांना भेटू शकता. जर सतीश इंगोले साहेबांची जर फॅक्टरी तुम्हाला बघायची असेल, ती कसे काय काम करतात, तरी सरांना बोलून तुम्ही या ठिकाणी येऊन व्हिजिट करू शकता. कसं काय काम चालतं हे प्रत्यक्ष पाहू शकता. तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय महाराष्ट्र.